नमस्कार, लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नक्की जर पाहायला गेला आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून आज मुंबईत पाहणी दौरा म्हणजे भर पावसात पाहणी दौरा करण्यात आलेला आहे। सर काय सांगाल, जे मेट्रो स्टेशन बनवलेलं आहे त्या ठिकाणी देखील पाणी भरलेलं आहे, त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुमची व्यवस्था सगळीकडे आपण पाहतोय भाजप सरकारचा जो भ्रष्टाचार आहे तो लोकांसमोर आलेला आहे। गेले 2 वर्ष मी एकटा कदाचित असेल मुंबईमध्ये जो रस्त्याचा घोटाळा ह्याच्याबद्दल बोलत आलेलो आहे। या वर्षी आपण पाहतोय मुंबईत सगळीकडे खोदकाम ज्या मोठ्या प्रमाणात झालं कॉन्ट्रॅक्टरसाठी, कुठेही नियोजन नाही झालं आणि रस्ते सगळीकडे आज पाहतोय आपण कुठचंही रस्त्याचं काम पूर्ण झालं नाहीये, कुठचंही सेफ स्टेजवर आलं नाहीये। आज खड्डे पाहतोय आपण, रस्ते खोदलेले पाहतोय आपण, पाणी तुंबलेलं पाहतोय आपण। मेट्रो स्टेशन असेल, मंत्रालय असेल, नेपिन्सी रोड असेल, सगळीकडे पाणी तुंबले। मग काय नियोजन नक्की मुंबईसाठी तुम्ही केलं? तसंच पुणे आपण पाहिलं तर पुण्यामध्ये सिंहगड रोड 3-4 दिवसापूर्वी हाल झालेत। आज पुणे सोलापूर हायवे भरलेला आहे। मग काय नक्की तुम्ही सरकार म्हणून करत आहात? हे एक आहे। दुसऱ्या बाजूला हजारो हेक्टरची नुकसान शेतीचं झालेलं आहे। मदत जाहीर झाली असली तर मला माहित नाही, पण अजून पोहोचली तर नाही कुठच्या शेतकऱ्यापर्यंत। पण ज्या पद्धतीने हिंदमाता परिसर यंदा भरलेलं होतं त्या आता गेले 3 वर्ष आम्ही पूरमुक्त करून दाखवलं होतं, आमच्या सरकारच्या वेळी आम्ही केलं होतं। पण आपण पाहतो यावेळी ना पंप वेळेवर आले, जे होते ते पंप कुठे नेलेत। आत्ता डिझेलची गाडी आली पंपासाठी आणि जनरेटर लावतात। मग काय नक्की मुंबईकरांचे हाल तुम्ही कशासाठी करताय? आम्हाला माहिती आहे भाजपला मुंबई किंवा महाराष्ट्र आवडत नाही, मागे खेचायचंय, तरी असे हाल करून नका खेचू। एकनाथ शिंदेच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की पावसाळ्यापूर्वी पूर्ण तयारी झालेली आहे, कोणत्याच पद्धती कदाचित गुवाहाटीचं बोलत असतील, त्यांना मुंबईबद्दल माहिती नाहीये। आशिष शेलार यांनी देखील ट्विट करून बघा, ज्यांच्यावर परिणाम झालाय त्यांना मानसिक मदतीची गरज आहे, मी त्यांच्यावर बोलत नाही। नक्कीच आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे होते। नक्कीच जर पाहायला गेलं त्यांच्या माध्यमातून आज पाहणी दौरा भर मुंबईमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याच संदर्भात त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे। मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहता लोकमत।